रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची। नमस्कार, रामकृष्ण हरी, बळीराजाला मानाचा मुजरा। सर्व शेतकरी बांधवांचं रामा ॲग्रोटेक या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत। शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रो कंपनीच्या उत्पादनावरती शेतकरी बांधवांनी प्रचंड प्रमाणामध्ये विश्वास ठेवलेला आहे आणि तोच विश्वास सार्थ करण्याची संधी आम्हा रामा ॲग्रो कंपनीच्या उत्पादनात दिलेली आहे। त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आता सध्या बघायला गेलं तर रामा ॲग्रो कंपनीच्या यूट्यूब चॅनलवरती डाळिंब असेल, द्राक्ष असेल, ऊस असेल, पेरू असेल, केळी असेल, तरकारी असेल, या वेगवेगळ्या पिकांचे व्हिडिओ हे लोड होतात, अपलोड होतात आणि हे लोड आणि अपलोड झाल्याच्या नंतर सर्व शेतकरी बांधवांचे यूट्यूब चॅनलवरती कमेंट येतात, कसं वापरायचं, मिळतं कुठं, खर्च किती, बरोबर ना। आणि बरेचसे शेतकरी बांधव असतात, इव्हन काय मार्केटिंग वाले सुद्धा असतील, त्याच्यामध्ये कमेंट टाकतात, ती नुसती जाहिरात करतात। काय करतात? नुसती जाहिरात करतात। जाहिरातीमध्ये यांचा कोण हात धरू शकत नाही। शेतकरी मित्रांनो, जसं आमच्या जाहिरातीमध्ये कोण हात धरू शकत नाही, तसा आमच्या उत्पादनांच्या क्वालिटीमध्ये, उत्पादनामध्ये कोण हात धरू शकत नाही। यासाठीच हा व्हिडिओ आज आपण यूट्यूबवरती लोड करणार आहोत। त्याचीच तयारी रामा ॲग्रो कंपनीने केली आहे। शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा मी विनंती करतो, हा कमेंटसाठी व्हिडिओ काढलेला नाहीये। आम्हाला शेतकरी बांधवांचं हित बघायचंय। हित आणि पत जमणारा कोण असेल तर ते म्हणजे रामा ॲग्रोटेक आणि रामा ॲग्रो कंपनी उत्पादनं। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण ऊस या पिकावरती सखोल चर्चा करणार आहे। कशी करणार आहे? सखोल चर्चा करणार आहे। कमीत कमी ही चर्चा आपली कमीत कमी 30 मिनिटं ते 60 मिनिटं चालणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा नितांत प्रयत्न करा। हा जर तुम्ही प्रयत्न केला तर निश्चितच ऊसामध्ये आपला क्रांतिकारी बदल घडू शकतो। त्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यातली, तुमच्या 24 तासातली तुम्हाला 30 मिनिटं ते 60 मिनिटं या व्हिडिओसाठी द्यायची आहेत। तर चला तर मित्रांनो, आपण ऊस पिकाबद्दल बोलणार आहोत। तर ऊस पिकामध्ये रामा ॲग्रो कंपनीचं जे काही तंत्रज्ञान आहे, या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अक्षरशः 100 पर्यंत शेतकरी पोहोचलेला आहे। म्हणजे आम्हाला हे अभिमान आहे आणि त्या शेतकऱ्यांना सुद्धा अभिमान आहे की जो शेतकरी 70-80 पर्यंत थांबलेला होता, तो शेतकरी आता 100 पार रामा ॲग्रो कंपनीच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, म्हणजे जे ऊसाचं तंत्रज्ञान आहे त्या ऊसाच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आज 100 पार करत चाललेला आहे। याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि गर्व वाटतो की आम्ही बी शेतकऱ्यांसाठी काही ना काय करतो, म्हणजे करतो। शेतकरी मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एकच आहे, ऊसामध्ये सुद्धा आपण 40 टनावरून 60 टन, 60 टनावरून 80 टन आणि 80 टनावरून 100 टन जाऊ शकतो। आणि ज्याचा कोणाला 100 टन जात असेल तो 125 टन क्रॉस करायला काही हरकत नाही। पण यासाठी आहे योग्य उपाययोजना, योग्य नियोजन, योग्य मायक्रो प्लॅनिंग। हे जर मायक्रो प्लॅनिंग जर आपण ऊसाबद्दल जर केलं तर निश्चितच ऊसामध्ये चांगलं ॲव्हरेज मिळू शकतं। राहिला प्रश्न रेटचा, आता रेट काय आमच्या हातात नाही बरं का, बरोबर ना। रेट कोणाच्या हातात आहे? कारखान्याच्या हातामध्ये, तो देणारच आहे। पण आमच्या हातामध्ये एकच आहे की जमीन कशी सुपीक करायची, जमिनीमध्ये कसं गांडूळ तयार करायचं, जमीन कशी हवा खेळती करायची आणि कसं उत्पादन वाढवायचं, हे आमच्या उत्पादनाच्या हातामध्ये आहे आणि तेच आम्ही मागच्या 8 वर्षापासून करत आहोत। तर चला तर मित्रांनो, आज आपण हे जे ऊसाचं पीक आहे, कशाचं पीक आहे? ऊसाचं पीक। हे ऊसाचं पीक म्हणजे अख्ख्या भारतातलं नगदी पीक जर बघितलं जात असेल ते कोणाकडे जात असेल? ते म्हणजे ऊसाकडे बघितलं जातं। तर याच ऊसा संदर्भात आज आपण तुमच्यापर्यंत व्हिडिओ आपण देत आहोत। तर पुन्हा एकदा विनंती शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ 30 मिनिटं ते 60 मिनिटं चालणार आहे। त्यामुळं लक्षपूर्वक ऐका, काळजीपूर्वक ऐका, कारण का कमेंटला तर मी उत्तर देणारच आहे, कारण का कमेंट आल्या तरच काहीतरी करू शकतो। इव्हन बरेचशा शेतकऱ्यांचे म्हणणं काय की सर तुमचं शेड्यूल द्या, नियोजन द्या, आम्हाला सुद्धा 100 टन काढायचा आहे। तत्पूर्वी 100 टन काढायचा आहे त्याच्या अगोदर आपल्याला ऊसामध्ये काय काय बदल करावे लागतील, जमिनीमध्ये काय काय बदल करावे लागतील, याच्यावरती 1 मिनिट आपण चर्चा करूया। आता बरेचशा शेतकऱ्यांचं म्हणणं असतं, माझा आता 40 टन जातो, मला 100 टन काढून द्या, माझा 40 टन जातो, मला 100 टन काढून द्या। हे 60 टनाचा डिफरन्स आहे, हा लगे भरून काढू शकत नाही। ज्याचा 60 टन जातो तो म्हणतो माझं 100 टन काढून द्या, हा 60-100चा मधला 40 टनाचा डिफरन्स आहे, हा लगे भरून काढू शकत नाही। ज्याचा 80 टन जातो तो म्हणतो मला 100 टन काढून द्या, हा निश्चितच गॅप आपण भरून काढू शकतो। कारण जो 80 टन ऊस शेतकरी उत्पादन एका एकरामध्ये काढतो, निश्चितच त्याचं मातीवरती प्रेम आहे, तो मातीवरती काम करतो, जमिनीवरती काम करतो, त्याचमुळे त्याचं 80 टन पोहोचलेला आहे। जो शेतकरीचा ॲव्हरेज कमी निघते म्हणजे 40-50 आहे, त्या शेतकरी बांधवांनी आज तागायत शेतीच्या मातीवरती कुणी काम केलेलं नाही। कारण मातीवरती जर काम केलं तर निश्चितच आपला 40 वरून 60 टन, 80 वरून 100 टन जाऊ शकतात। तुम्ही माझ्या पाठीमागे बघत असाल, हे जे प्लॉट आहेत ना, प्लॉट म्हणजे रामा ॲग्रो कंपनीच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे जे पाठीमागे बघताय हे प्लॉट सक्सेसफुल झालेले आहेत। सक्सेसफुल म्हणजे काय? अक्षरशः काही शेतकऱ्यांनी रासायनिक सुद्धा वापरलेलं नाही, रासायनिक सुद्धा न वापरता सुद्धा 40 वरून 60 वर गेलेला आहे, 60 वरून 80 वर गेलेला आहे, 80 वरून 100 टन पार केलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, तुम्ही रामा ॲग्रो कंपनीच्या YouTube चॅनलला बघत असाल
की रामा ॲग्रोटेक कंपनीचा यूट्यूब चॅनल असा आहे, भारतातला पहिला यूट्यूब चॅनल असा आहे की ज्या यूट्यूब चॅनलला 1500 पेक्षाही जास्त शेतकरी बांधवांच्या शूटिंग्स आहेत. कंपनीच्या नव्ह, ह्या कुणा शूटिंग आहेत, शेतकरी बांधवांच्या 1500 पेक्षाही जास्त शूटिंग्स असणारा भारतातला एकमेव यूट्यूब चॅनल म्हणजे रामा ॲग्रोटेक यूट्यूब चॅनल. ज्या शेतकरी बांधवांनी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर पहिला हा चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या शेतीमध्ये क्रांतिकारी बदल घडणार, आपली जमीन सुपीक होणार आणि आपलं उत्पादन वाढणार. तर चला तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊ की रामा ॲग्रो कंपनीच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्यांनी कशा प्रकारे उत्पादन काढलेले आहे, कशा प्रकारे उत्पादन वाढवून आपला खर्च कमी करून आपलं जे उत्पादन आहे ते कशा प्रकारे वाढवलेलं आहे. तर मित्रांनो, आपण प्रथमतः बघू की कोणत्या शेतकऱ्यांनी मागच्या 2-3-4 वर्षापासून क्रांतिकारी बदल ऊसामध्ये केलेले आहेत. चला तर बघूया आपण शेतकरी मित्रांचं मनोगत. शेतकरी मित्रांनो बघा, मी म्हटलं होतं आधी पहिली कुणी वापरलंय हे आधी बघूया, बरोबर ना, आणि नंतर ह्याचा खर्च किती, याचा शेड्यूल किती आणि मिळतं कुठं याच्यावरती मित्रांनो चर्चा करणार आहे. 30 ते 60 मिनिटं कुठे जाऊ नका. आता आपल्याला सर पहिले शेतकरी बघा, त्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय पहिले शेतकरी श्री गौरव बोंद्रे सर. हे असताना स्वतः इंजिनियर आहेत, काय इंजिनिअरिंग करत शेती करतात. हे मुक्कामपोस्ट मुरुम, तालुका फलटण, जिल्हा पुणे या ठिकाणचे शेतकरी श्री गौरव बोंद्रे सर. बघा, गौरव बोंद्रे सरांचा तुम्हाला ऊस दिसतोय कशा प्रकारे जबरदस्त आलेला आहे. नंतर मित्रांनो त्याच्यानंतर पुढचे शेतकरी श्री सुरेश पवार यांचा ऊस आहे, मुक्कामपोस्ट कर्दनवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. हा यांचा प्लॉट आहे. सुरेश पवार सरांचा जो ऊस आहे शेतकरी मित्रांनो, हा चिबडाच्या रानातला आहे, कर्लाच्या रानातला आहे, पांढऱ्या रानातला हा ऊस आहे. तरी पण बघा कसं काय टॉप आलेला आहे. नंतर पुढचे शेतकरी श्रीयुत राहुल आठवले सर, मुक्कामपोस्ट सावळ, तालुका बारामती, जिल्हा पुणे. बघा, राहुल आठवले सरांचा हा बघा कसं काय ऊस आहे. याला सुद्धा आपलं टोटली रावड कंपनीचं तंत्रज्ञान वापरलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचे शेतकरी आपल्याकडे श्रीयुत सुरेश वाबळे, मुक्कामपोस्ट पाटस, तालुका दौंड, जिल्हा पुणे. या ठिकाणचा वाबळे सरांचा हा ऊस आहे. हा 102 टन क्रॉस झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, या ऊसाला एकही खडा रासायनिक वापरलेलं नाही. टोटली 14 ते 16 महिन्याचा शेड्यूल आपलं वापरलेलं आहे. 100 टन क्रॉस झालेला आहे. नंतर त्यांचेच बांधकरी आहेत श्रीयुत छत्रपती निंबाळकर सर, मुक्कामपोस्ट पाटस, तालुका दौंड, जिल्हा पुणे. यांचा बघा श्रीयुत छत्रपती निंबाळकर सरांचा हा ऊस बघतात काय बघता किती कांड्यावरती ऊस आहे. जवळजवळ 45, 46, 27 कांड्यावरती ऊस आहे. शेतकरी मित्र यांचाही 100 टन ऊस भरलेला आहे. नंतर पुढचे शेतकरी श्रीयुत सचिन शिंदे सर, मुक्कामपोस्ट खडकी, तालुका दौंड, जिल्हा पुणे. मुक्कामपोस्ट खडकी, तालुका दौंड, जिल्हा पुणे. सचिन शिंदे सरांचं तुम्ही बघता बघा, हे बघा ऊसाची मुळी आहे. ह्याला नजर लागण्यासारखी ऊसाची मुळी आहे. बघा, 5-6 जणांना मुळी उचलत नाही अशी मुळी आहे. 114 टन यांचा क्रॉस झाला आहे. याला सुद्धा रामड कंपनीचं तंत्रज्ञान वापरलं आहे. नंतर पुढचे शेतकरी श्रीयुत नानासाहेब सरडे, मुक्कामपोस्ट कानगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे. मुक्कामपोस्ट कानगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे. श्रीयुत नानासाहेब सरडे सरांचा ऊस बघा तुम्ही कसं काय बघता, एकदम जबरदस्त ऊस आहे. शेतकरी मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य आहे की जसं आम्ही बोलतो तसं करतो म्हणजे करतो. नंतर पुढचे शेतकरी आपल्याकडे श्रीयुत अशोक जाधव सर, मुक्कामपोस्ट गिरीम, तालुका दौंड, जिल्हा पुणे. यांचा जाधव सरांचा बघा कसं काय ऊस आहे, एकदम जबरदस्त ऊस आहे. म्हणजे ऊसाला नजर लागण्यासारखा ऊसाचा प्लॉट आहे. त्याच्यानंतर आहेत संदीप शेलार सर, मुक्कामपोस्ट सादलगाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. हा संदीप क्षीरसागर सरांचा ऊस बघा एकदम जबरदस्त आलेला आहे. संदीप शेलार सर यांचा ऊस आहे. त्याच्यानंतर बघायला गेलं तर अशोक आठवळे सर, मुक्कामपोस्ट खांडस, तालुका बारामती. अशोक आठवळे सरांचा बघा हा मुक्कामपोस्ट खांडस, तालुका बारामती मधला कसं काय ऊस आहे. मी सांगायचं तात्पर्य की अशा आपल्याकडे भरपूर व्हिडिओ आहेत जुने युट्यूबला आहे. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न का करतोय, कारण कमेंटला उत्तर देणं गरजेचं आहे. शेवटी बघा, एखाद्या लायकी जर काढली ते लायकी प्रूव्ह करणं गरजेचं आहे. ती मी तुम्हाला दाखवत आहे. नंतर आहेत सागर दिवेकर सर, मुक्कामपोस्ट सादलगाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. सादल दिवेकर सरांचा बघा कसं काय जबरदस्त प्लॉट आहे. असे भरपूर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे आहेत. म्हणजे 86-032 असेल, 265 असेल, 10,001 असेल, 8,000 असे कुठली व्हरायटी असू द्या, कुठल्याही व्हरायटीला रामायण कंपनीचं तंत्रज्ञान मॅच होते म्हणजे होते. नंतर विकास मासाळ सर, मुक्कामपोस्ट मोडवे, तालुका बारामती, जिल्हा पुणे. म्हणजे श्रीयुत सूरज चव्हाण सर, जे रील स्टार आहेत ना, ज्यांना आता म्हणजे बिग बॉस मध्ये ट्रॉफी मिळालेली आहे, त्यांच्या गावातला हा ऊस आहे. शेतकरी मित्रांनो, कोणाचा विकास मासाळ सर यांचा ऊस आहे. सांगायचं तात्पर्य काय की रामायण कंपनी गावागावात, तालुक्यात जिल्ह्यात पोहोचलेली आहे. त्यानंतर पुढचा ऊस आहे श्रीयुत रोहिदास देवकर सर, मुक्कामपोस्ट राहू, देवकरवाडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे. या ठिकाणचा हा देवकर सरांचा प्लॉट आहे. कसं काय सर प्लॉट आहे, हे रामायण कंपनीचं तंत्रज्ञान आहे. त्याच्यानंतर बघायला गेलं तर संदीप कांदळकर
संदीप कांदळकर मुक्काम पोस्ट निमगाव धुळे तालुका शिरूर जिल्हा पुणे. बघा संदीप कांदळकर सरांचा ऊस कसं काय सांगण्याचा तात्पर्य शेतकरी मित्रांनो, प्रत्येक ऊसाला रामा ॲग्रोटेक कंपनीचं तंत्रज्ञान वेळापत्रक वापरलेलं आहे. त्यानंतर अजित सकुंडे सर बघा इथे प्लॉट कसतोय. अजित सकुंडे सरांचा प्लॉट आहे मुक्काम पोस्ट सोमेश्वर तालुका बारामती जिल्हा पुणे. बांबू सारखा ऊस तुम्हाला दिसतो ना, हा आहे सोमेश्वरचा. नंतर आहेत सचिन बुरगुले सरांचा ऊस आहे मुक्काम पोस्ट माळेगाव तालुका बारामती जिल्हा पुणे. सचिन बुरगुले म्हणजे आपल्याकडे असे भरपूर व्हरायटी रिझल्ट आपल्याकडे आहेत. त्याच्यानंतर शिवाजी जाधव सर बघा, शिवाजी जाधव सरांचा हा जिल्हा मुक्काम पोस्ट सांगवी तालुका बारामती. म्हणजे फलटणकडली जी सांगवी ना नदीच्या कडेचा भाग आहे, नीरा नदीच्या कडाचा भाग आहे शिवाजी जाधव सरांचा. म्हणजे कर्लाची जमीन आहे, पाहिजे तशी जमीन नाहीये, पण या ऊसाला तुम्ही बघता अक्षरशः फुटवे किती, म्हणजे कवळ्यात ऊस बसत नाही. काय म्हणतो मी, कवळ्यात ऊस बसत नाही शिवाजी जाधव सरांचा. एवढा जबरदस्त ऊस शेतकरी मित्रांनो तुम्हाला दिसतोय, म्हणजे अक्षरशः नजर लागण्यासारखा ऊस आहे. एवढा जबरदस्त ऊस आहे तर म्हणजे रामायण कंपनीचं तंत्रज्ञान, ऊसाचं तंत्रज्ञान यांनी रेग्युलर वापरलेलं, आणि हे रेग्युलर वापरलेलं शेतकऱ्यांची तुम्हाला मी व्हिडिओ दाखवत आहे. कधी आधीमध्ये वापरलेल्या शेतकऱ्यांची व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे. नंतर संतोष पोटे सर माऊली कप मुक्काम पोस्ट माऊली कप तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी श्रीयुत संतोष पोटे सरांचा ऊस आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो मी आतापर्यंत तुम्हाला जे ऊसाचे प्लॉट दाखवले ना, हे रिअलिटी आहे, हे आमची सत्यता आहे, हे आमचा खरेपणा आहे, हे आम्ही तुम्हाला दाखवत आहे. कमेंट देणं गरजेचं आहे, पण आम्ही आम्हाला तुमचा खरेपणा दाखवतोय. हे जबरदस्त ऊसाचे प्लॉट मॅनेज झालेले आहेत. या सगळ्यांना रामा ॲग्रोटेक कंपनीचं तंत्रज्ञान वेळापत्रक ऊसाचं वापरलेलं आहे. हे तुमच्या समोर मी दाखवतोय शेतकरी मित्रांनो. हा चंद्र आणि हा सूर्य म्हणजे आतापर्यंत दाखवले तुम्हाला ऊसाचे शूट्स. मी तुम्हाला आतापर्यंत शेतकऱ्याची नावं, शेतकऱ्याचा पत्ता दाखवलेला आहे. कोणाला नंबर पाहिजे असेल तर तुम्हाला या कमेंटमध्ये तुम्हाला नंबर मिळणार म्हणजे मिळणार. या शेतकऱ्यांना अवश्य भेट द्या. यांनी कसं वापरले, कशा पद्धतीने वापरले, कशा पद्धतीने रामायण कंपनीच्या उत्पादनावरती विश्वास ठेवला, आणि जे काही सरी पद्धत असेल, कांडी पद्धत असेल, जमिनीवरती काम केलं आणि उत्पादन वाढवलेलं आहे. शेतकरी मित्रांनो आतापर्यंत मी तुम्हाला दाखवलंय हा चंद्र आणि हा सूर्य. शेतकरी मित्रांनो बघा आतापर्यंत मी तुम्हाला दाखवलंय कुणी वापरलेलं आहे. हा चंद्र आणि हा सूर्य तुम्हाला मी दाखवलेलं आहे. आता प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं काय की वेळापत्रक काय. बघा शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा आडसाली ऊस असतो, पूर्व हंगामी ऊस असतो आणि सुरू ऊस असतो, बरोबर ना. कुठलाही ऊस घ्या 12 महिन्याच्या ऊस जात नाही. 12 महिने 14 महिने 18 महिने, बरोबर ना. म्हणजे 12 महिने 14 महिने 16 महिने 18 महिने या 4 टप्प्यामध्ये ऊसाचं आपलं हार्वेस्टिंग होतं, तोडणी केली जाते, बरोबर ना. या 4चा पॅटर्न म्हणजे 4चा विचार केला 12 महिने 14 महिने 16 महिने 18 महिने तर प्रत्येकाला खर्च कमी जास्त येणार आहे. प्रत्येकाचं थोडंसं शेड्यूल चेंजेस होणार नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो तुमच्या आपल्या पाठीमागे जो तुम्हाला ऊस दिसत ना, या सगळ्या ऊसाला रामा ॲग्रो कंपनीचं शेड्यूल वापरलेलं. शेड्यूल म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाचं ऊसाचं तुम्ही एक तर कांडी दाबता किंवा रोपाची लागण करता. ऊसाची कांडी दाबता किंवा रोपाची लागण करता. रोप लावा नाही तर कांडी दाबा, बरोबर ना. कांडी दाबली असो किंवा रोप लागला असेल, कांडी दाबल्याच्या नंतर सरासरी आपल्याला दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी, कांडी दाबल्याच्या नंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी किंवा रोपाची लागण केल्याच्या नंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपल्याला रामायण कंपनीचे उत्पादन आहे स्टीम ग्रो आणि रूट मॅजिक. स्टीम ग्रो आणि रूट मॅजिक याची आपल्याला आळवणी घ्यायची आहे. तर किती घ्यायची आळवणी, 40 गुंठ्याला 200 लिटर पाण्यामध्ये स्टीम ग्रो आपल्याला घ्यायचे 250 ml, आणि 40 गुंठ्यासाठी 200 लिटर पाण्यासाठी घ्यायचे आपल्याला रूट मॅजिक 250 ग्रॅम. दोन्ही मिक्स करायचं, व्यवस्थित कालवायचं. मिक्स करून व्यवस्थित कालवून अशा प्रकारे आपल्याला ड्रिंचिंग घ्यायची आहे. हात पंपाने आपल्याला ड्रिंचिंग घ्यायचे, पाट पाण्यातनं किंवा ड्रिपमध्ये सोडण्याचा प्रयत्न करू नका. ही पहिली ड्रिंचिंग झाली. काय झाली शेतकरी मित्रांनो, पहिली ड्रिंचिंग झाली. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपला 2 पानावरती ऊस येणार, किती पानावरती, 2 पानावरती ऊस आला की आपल्याला स्टीम ग्रो रामा गोल्ड मायक्रोन्यूट्रन 555 हे मिक्स करायचे आणि मिक्स करून याची फवारणी ऊसावरती घ्यायची आहे. कधी 2 पानावरती ऊस आल्याच्या नंतर. याचं प्रमाण कसं घ्यायचं शेतकरी मित्रांनो, स्टीम ग्रोचं प्रमाण घ्यायचं शेतकरी मित्रांनो 1 लिटर पाण्याला 1.25 ml, रामा गोल्डचं प्रमाण घ्यायचं 1 लिटर पाण्याला 2.5 ml, आणि मायक्रोन्यूट्रन 555चं प्रमाण घ्यायचं 1 लिटरला 2.5 ml. असं तिने मिक्स करायचं व्यवस्थित पंपामध्ये किंवा 200 लिटर पाण्यामध्ये, आणि याची आपल्याला 2 पानावरती ऊस आल्यानंतर फवारणी घ्यायची आहे. म्हणजे पहिली आळवणी आणि पहिली फवारणी आपली स्टार्ट झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरी आळवणी कधी घ्यायची, पहिल्या आळवणीमध्ये ना दुसऱ्या आळवणीमध्ये आपल्याला कमीत कमी 12 दिवसाचं अंतर ठेवायचं. किती दिवसाचं अंतर ठेवायचं, आपल्याला 12 दिवसाचं अंतर ठेवायचं आहे. 10 ते 12 फार तर 15 दिवसाचं अंतर ठेवायचं आहे. तर दुसरी आळवणी शेतकरी मित्रांनो आपल्याला कुठली घ्यायची आहे, ती म्हणजे रूट मॅजिक 250 ग्रॅम एकरी, मायक्रोन्यूट्रन 555 500 ml एकरी, आणि नॅनो शक्ती जे आपल्या कंपनीचं जबरदस्त प्रोडक्ट आहे नॅनो शक्ती एकरी आपल्याला 5 लिटर. असं रूट मॅजिक मायक्रोन्यूट्रन 555 आणि नॅनो शक्ती असं मिक्स करून आपल्याला याचं परत दुसरं आळवणी करायचं आहे. परत आपल्याला तिसरं आळवणी कधी करायचं, परत 12 ते 15 दिवसाच्या अंतराने आपल्याला तिसरं आळवणी करायचं आहे. ह्या तिसऱ्या आळवणीमध्ये आपल्याला शेतकरी मित्रांनो काय करायचं, ज्यावेळेस आपण पहिलं आळवणी, दुसरं आळवणी आणि तिसरं आळवणी करतो ना, त्यावेळेस बरोबर आपला 1 महिना संपायच्या लेवलला आलेला ऊस आलेला असतो. त्यावेळेस आपल्याला गरज असते फुटव्यांची.
म्हणजे पहिल्या 15 दिवसापासून ते 45, 50, 60 दिवसापर्यंत आपल्याला फुटवा काढणं गरजेचं आहे, कारण फुटव्यावरती ऊसाचं टनेजचं मॅनेजमेंट रखडलेलं असतं. तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी आपला पहिली अळवणी आहे स्टीम ग्रो रूट मॅजिक, दुसरी अळवणी रूट मॅजिक मायक्रोडॉन 555 नॅनो शक्ती, आपल्याला तिसरी अळवणी आपल्याला शेतकरी मित्रांनो चालू करायची बरोबर 1 महिना अवस्थेमध्ये असताना, ते म्हणजे रूट मॅजिक 250 ग्रॅम, रामा मॅजिक 500 ml आणि नॅनो शक्ती 5 लिटर, याची आपल्याला तिसरी अळवणी चालू करायची आहे. आपल्या 3 अळवणी झाला आणि 1 फवारणी झालेली आहे. ज्यावेळेस 2 पानावरती ऊस आला शेतकरी मित्रांनो, त्यावेळेस आपली पहिली फवारणी कुठली झाली? स्टीम ग्रो रामा गोल्ड मायक्रोडॉन 555, तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत आहे, याची आपली पहिली फवारणी केली. सेम रिपीट आपल्याला परत दुसरी फवारणी याच उत्पादनांची करायची आहे. स्टीम ग्रो रामा गोल्ड आणि मायक्रोडॉन 555, स्टीम ग्रो 1.25 मिली, रामा गोल्ड 2.5 ml आणि मायक्रोडॉन 555 2.5 ml घ्यायचं आहे. याची आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये दुसऱ्या फवारणीमध्ये 15 दिवसाचं अंतर ठेवायचं आहे. तर बेसिकली आपण पहिल्यांदा फवारणीचा विचार करूया. पहिली फवारणी दुसरी फवारणी, आपला ऊस बांधणीपर्यंत, ऊस बांधायला कोणाला 2.5 महिने लागतात, ऊस बांधायला कोणाला 3 महिने लागतात, ऊस बांधायला कोणाला 3.5 महिने लागतात, ऊस बांधायला कोणाला 4 महिने बी लागतात, बरोबर ना? हे प्रत्येकाच्या जमिनीवरती प्रत्येकाच्या नियोजनावरती अवलंबून आहे. पण बांधणीपर्यंत आपल्याला कमीत कमी ऊसाला 6 फवारण्या करायच्या आहेत. किती फवारण्या करायच्यात? कमीत कमी 6 फवारण्या करायच्या मित्रांनो. काय बघा, तुम्ही म्हणता लागा एवढं कुठं मी डाळीमध्ये एवढं फवारण्या केल्यात, पण ऊसाला का करू? 6 फवारण्या काय करायच्यात? फुटव्यांचं आपल्याला योग्य मॅनेजमेंट करायचं आहे. तर पहिल्या 2 फवारण्या झालेल्या आहेत, त्याच्यानंतर आपल्याला तिसरी फवारणी घ्यायची. काय घ्यायची आहे? रामा मॅजिक 1 लिटर पाण्याला 2.5 ml, याची आपल्याला तिसरी फवारणी करायची आहे. तेही 15-15 दिवसाच्या अंतराने आपल्याला करायची शेतकरी मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला परत चौथी फवारणी घ्यायची, रामा कॅल्बॉर 2.5 ml आणि रामा गोल्ड 2.5 ml असं मिक्स करून आपल्याला चौथी फवारणी घ्यायची आहे. ती परत 15 दिवसांनी आपल्याला घ्यायची आहे. अशा आपल्या 4 फवारण्या झाल्या. नंतर आपल्याला 5वी फवारणी घ्यायची, मिक्स मायक्रोटन रामाड कंपनीचं चिलेटेड मायक्रोटन आहे बघा, ते घ्यायचं 1 लिटर पाण्याला 1.25 ग्रॅम आणि त्याच्यामध्ये घ्यायचं रामा गोल्ड 2.5 ml, याची आपल्याला 5वी फवारणी करायची आहे. आणि गरजेनुसार आपल्याला 6वी फवारणी आपल्याला द्यायची आहे. ती गरज बघून तुम्ही रामा गोल्ड वापरू शकता, चिलेटेड मायक्रोटन वापरू शकता, रामा मॅजिक वापरू शकता किंवा स्टीम ग्रो वापरू शकता. गरजेनुसार पानांचा ग्रोथ कसा झालेला आहे, वाढ कशी झालेली आहे, फुटवा किती वाढलेला आहे, असं ऍटलीस्ट आपल्याला बांधणीपर्यंत 6 फवारण्या करणं गरजेचं आहे. हे झालं बांधणीपर्यंत. आता बांधणीच्या नंतर कोण फवारणी करत नाही. पण शेतकरी मित्रांनो, जर तुमचा 18 महिन्याचा ऊस असेल ना, 18 महिन्याचा आडसाली ऊस असेल, तर समथिंग त्याला तुम्ही 12 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर, 12, 13, 14 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर परत त्याच्यावरती आपल्याला ड्रोनद्वारे काहीही करून, थोडं कष्ट घेऊन ड्रोनद्वारे म्हणा कसंही जुगाड लावून आपल्याला त्याच्यावरती परत फवारणी चालू करायची आहे. म्हणजे बांधणीपर्यंत शेतकरी मित्रांनो 6 फवारण्या झाल्याच पाहिजे. आणि जर आडसाली ऊस असेल 18 महिन्याचा, तर त्याला 12 महिने, 13 महिने, 14 महिने पूर्ण झाल्यानंतर आपल्याला वर्ण मिक्स मायक्रोटन, आपल्या कंपनीचं रामाड कंपनीचं मिक्स मायक्रो न्यूट्रिएंट आपल्याला 1 लिटर पाण्याला 1.25 ग्रॅम घ्यायचं आहे. आणि याची ऍटलीस्ट 12व्या महिन्यामध्ये 1 फवारणी झाली पाहिजे, 13व्या महिन्यामध्ये 1 फवारणी झाली पाहिजे, 14व्या 15व्या महिन्यामध्ये 1 फवारणी झाली पाहिजे. म्हणजे त्या 4-5 आपल्या फवारण्या झाल्या पाहिजे. म्हणजे 18 महिन्याचा ऊस असेल तर समथिंग आपल्या 10-12 फवारण्या होऊ शकतात शेवटपर्यंत. बांधणीपर्यंत आपल्याला कमी कमी 5 फवारण्या कराव्या लागतील. हे झालं 18 महिन्याचं शेड्यूल फवारणीचं. आता ड्रिपचं शेड्यूल, जसं मी तुम्हाला सांगितलं, पहिली अळवणी घेतली स्टीम ग्रो रूट मॅजिकची, दुसरी अळवणी घेतली रूट मॅजिक मायक्रोडॉन 555 नॅनो शक्तीची, परत आपल्याला तिसरी अळवणी घ्यायची आहे. म्हणजे एका महिन्यामध्ये आपल्याला कमी कमी 2 अळवण्या करायच्या आहेत. पहिली अळवणी स्टीम ग्रो रूट मॅजिकची, दुसरी अळवणी रूट मॅजिक नॅनो शक्ती मायक्रोडॉनची. म्हणजे पहिला महिना संपलेला आहे. जसं पहिला महिना संपल तसं फुटव्याला चालू स्टार्ट होणार. म्हणजे होणार त्या फुटव्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला राईट टाइम आपल्याला रूट मॅजिक 250 ग्रॅम, रामा मॅजिक 500 ml आणि नॅनो शक्ती 5 लिटर हे मिक्स करून आपल्याला बरोबर फुटव्याच्या अवस्थेला याचा रिपीट तिसरी अळवणी करायची आहे. शेतकरी मित्रांनो, ही राईट टाइम जर तुम्ही अळवणी केली ना, रामा मॅजिक 500 ml, रूट मॅजिक 250 ग्रॅम आणि नॅनो शक्ती 5 लिटर, तर परफेक्टली तुमचे फुटवे फुटणार आहे. तुम्हाला मागं दिसते, कारण फुटव्यांचं गणित काय आहे, फुटवे जर असतील तर तुमचं उत्पादन वाढू शकतं. शेतकरी मित्रांनो, ही झाली आपली तिसरी अळवणी. म्हणजे 1 महिना आपला कंप्लीट झालेला, चालू झाला दुसरा महिना. तर दुसऱ्या महिन्यामध्ये ते जे फुटवे आहेत ना, ते फुटवे टिकले पाहिजे. काय पाहिजे? टिकले पाहिजे, चांगले पोचले पाहिजे आणि मातीत वर येऊन चांगलं त्याला माती लागल्याच्या नंतर ते पोचले पाहिजे. त्यासाठी आपलं परत चौथी अळवणी आहे शेतकरी मित्रांनो, रूट मॅजिक मायक्रोटन 555 आणि बायो समृद्धी याची आपल्याला चौथी अळवणी घ्यायची आहे. शेतकरी मित्रांनो, एक समजून घ्या, बांधणीपर्यंत आपल्याला 15 ते 20 दिवसाच्या अंतराने आपल्याला अळवण्या घ्यायच्या आहेत. बांधणीपर्यंत मग अळवण्या घेताना जेवढं तुम्हाला हात पंपाने अळवणी घेता येईल तेवढं घेण्याचा प्रयत्न करा. अदरवाईज ज्या दिवशी तुम्हाला ऊस कापल, डोक्याच्या वरती जाईल, अळवणी घेणं शक्य नाही, त्यावेळेस मात्र तुम्ही पाण्यातनं
किंवा ड्रिपद्वारे आपल्या आळवण्या किंवा पाटपणात आपलं औषध देऊ शकता. पण ऍटलिस्ट आपल्याला बांधणीपर्यंत, आता बांधणीचा काळ कधीपर्यंत असतो, कोणाचा 2.5 महिने, कोणाचा 3 महिने, कोणाचा 3.5 महिने, कोणाचा 4 महिने, कोणाचा 4.5 महिने सुद्धा असतो. पण बांधणीपर्यंत ऍटलिस्ट आपल्याला कमीत कमी 5 आळवण्या झाल्या पाहिजे. किती झाल्या पाहिजे? 5. 4 ते 5, फार फार तर 6 आळवण्या आपल्या झाल्या पाहिजे. त्यात बघा 4थी आळवणी घेतली आपण रूट मॅजिक मायक्रोडोन 555 बायो समृद्धी. त्याच वेळेस आपल्याला 5वी आळवणी घ्यायची शेतकरी मित्रांनो, रामा 1261. रामा 1261 आणि रूट मॅजिक आणि रामा मॅजिक हे आपल्याला घ्यायचंय. तर रामा 1261 घ्यायचंय 5 लिटर, रामा मॅजिक घ्यायचे 500 ml आणि रूट मॅजिक घ्यायचे आपल्याला 250 ग्रॅम. याची आपल्याला 4थी किंवा 5वी आळवणी करायची आहे, फुटव्याच्या अवस्थेमध्ये करायची. अशा आपल्याला 5 ते 6 आळवण्या कधीपर्यंत करायच्या शेतकरी मित्रांनो? बांधणीपर्यंत करायच्या आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात आलं शेतकरी मित्रांनो, बांधणीपर्यंतचा खेळ म्हणजे काय? एक 5-6 आळवण्या खाल्लं आणि 5-6 फवारण्या वरनं. हे जर मॅनेजमेंट केलं तर ऊसाचे फुटव्यांचं मॅनेजमेंट होणार. आता बरेचसे कमेंट होतात म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलला, याला 25 फुटं कुठं पोचतात का? साहेब, जर औषध सोडण्याची जर प्लॅनिंग जर परफेक्ट असेल तर तुमचे 25 फुटवे शेवटपर्यंत मॅनेज होऊ शकतात. पण त्याला तुम्ही सहकार्य केलं पाहिजे, व्यवस्थित प्लॅनिंगने डोसेस गेले पाहिजे. राहिला प्रश्न आता आपला कुठला? बांधणीपर्यंतचा. बांधणीमध्ये आपल्या 5 ते 6 फवारण्यावरनं झालेल्या आहेत आणि 5 ते 6 आळवण्या खाल्ल्या झालेल्या आहेत. या आळवण्यामध्ये थोडंसं चेंजेस होऊ शकतं, वातावरणाच्या बदलानुसार, गरजेनुसार, पाण्याच्यानुसार उलटं सुलटं थोडंफार होऊ शकतं. त्याच्यामुळे त्याची काही अडचण नाही. आता बांधणीच्या नंतर जर 18 महिन्याचा ऊस असेल तर परत आपल्याला 5वा महिना, 6वा महिना, 7वा महिना, 8वा महिना, 9वा महिना, 10वा महिना, बरोबर ना? म्हणजे 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा आणि 10वा म्हणजे 6 महिने परत आपल्याला दर महिन्याच्या अंतराने आपला ड्रिपमधनं किंवा पाटपणात आपल्या औषधं सोडायचे आहेत. तर कोणती सोडायची ती तुम्हाला डायरेक्टली मी सांगतो शेतकरी मित्र. रूट मॅजिक कंपल्सरी सोडायचं दर महिन्याला 200 लिटर पाण्यामध्ये 1 एकर ऊस शेतीला 250 ग्रॅम. मायक्रोडोन 555 500 ml किंवा त्याला पर्याय रामा गोल्ड 500 ml, बरोबर ना? आणि त्याच्यानंतर नॅनोशक्ती असेल, बायोसमृद्धी असेल, 1261 असेल किंवा रामा 13045 असेल, रामा 134013 असेल किंवा रामा 03234 असेल, बरोबर ना? हे जे रामाड कंपनीचे लिक्विड NPK जी खतं आहेत हे तुम्ही दर महिन्याच्या अंतराने, कधी? बांधणीच्या नंतर दर महिन्याच्या अंतराने आपल्याला 10व्या महिन्यामध्ये पूर्ण करायचे. 10व्या ते 12व्या महिन्यापर्यंत आपल्याला पूर्ण करायचे अडसाली उसाला. कुठल्या उसाला? अडसाली उसाला. म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा, 5 महिन्यापर्यंत आपण 5 ते 6 आळवण्या केल्या, बरोबर? तिथून पुढे 5व्या महिन्यापासून 6वा महिना, 7वा महिना, 8वा महिना, 9वा महिना, 10वा महिना, 11वा महिना, 12वा महिना म्हणजे किती महिने? 7 महिने. ह्या 7 महिने दर महिन्याला 1 आळवणी. म्हणजे ह्या 7 आळवण्या आणि पहिल्या 6 आळवण्या किती झाल्या? पहिल्या 6 आळवण्या आणि ह्या 7 आळवण्या म्हणजे 6 12 13 आपल्या आळवण्या कधीपर्यंत झालेल्या आहेत? 12 महिन्यापर्यंत, बरोबर ना? आता 12 महिन्याच्या नंतर अडसली ऊस असेल तर 13, 14, 15, 16, 17, 18 परत किती महिने शिल्लक राहिले आपल्यात? 6 महिने आपल्या हातामध्ये शिल्लक राहिलेले. त्या परत 6 महिन्याच्या एक महिन्याच्या अंतराने 6 महिने बायोसृष्टी किंवा रामा 06020 किंवा रामा कॅल्बॉर सायझर 999 रूट मॅजिक ह्याचे आलटून पलटून डोस द्यायचे. कसे द्यायचे तुम्हाला मी समजून सांगतो शेतकरी मित्रांनो. जर 12 महिने पूर्ण झाले असतील तर कसे द्यायचे? बायोसृष्टी, मायक्रोटन, रूट मॅजिक एकदा, नंतर रामा 05234 मायक्रोटन 555 रूट मॅजिक एकदा, नंतर रामा 06020 मायक्रोटन 555 रूट मॅजिक, परत बायोसृष्टी 5 लिटर, मायक्रोटन 555 500 ml रूट मॅजिक. असे आलटून पलटून असे आपल्याला एका महिन्याच्या अंतराने 30 दिवसाच्या अंतराने राहिलेले शेवटच्या 6 महिन्यामध्ये आपल्याला डोस द्यायचे. म्हणजे पहिले 13 महिने आणि 6 महिने. म्हणजे शेतकरी मित्रांनो म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, ह्याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं ना तर साधारणतः एक 20 डोस आपले होतात. 20 ते 21 डोस आपले कशातून झाले? 18 महिन्याच्या कालावधीच्या ऊसासाठी आपल्याला खाल्लं डोस झालेले आहेत. आणि वरून किती झालेले शेतकरी मित्रांनो? पहिले बांधणीपर्यंत 6 फवारण्या आणि ज्यावेळेस तुमचा अडसली ऊस असेल तर 12 महिन्यापासून पुढं ते आपल्याला 16 महिन्यापर्यंत एक 4-5 फवारण्यावरनं करायच्यात. म्हणजे एक 6 पकडा. म्हणजे पहिल्या 6 नंतरच्या 6 12 फवारण्याने 20 डोस खाल्लं. हे जर तुम्ही प्रॉपरली जर वेळापत्रकानुसार डेट टू डेट जर केलं, तारीख ते तारीख जर केलं तर शेतकरी मित्रांनो जर तुमचा 60 टन जात असेल तर तिथं 80-90 टन जायला काय हरकत नाही. जिथं 80-90 टन जात असेल तिथं तुम्हाला 100-110 टन जायला काय हरकत नाही. पण याचं तुम्हाला वेळापत्रक फॉलो करावं लागेल. आता याचा खर्च किती? शेतकरी म्हणणं म्हणजे काय? खर्च केली एक तर ऊस म्हणजे काय जरा कमीतलं पीक आहे, बरोबर ना? लय खर्च करायला नको, बरोबर ना? कारखाना रेट देतोय नाही देतोय माहीत नाही, ऊस तोडी येते की नाही होती माहीत नाही. बघा हा वैयक्तिक प्रश्न आला शेतकरी मित्रांनो. पण माझं काय म्हणणं आहे किंवा कंपनीचं काय म्हणणं आहे, हे जर तुम्ही अडसरी ऊसाचं शेड्यूल जर पूर्ण फॉलो जर केलं, ड्रिपचं 20-22 डोस खाल्लं आणि 10 ते 12 डोस भरणं, तर सरासरी जर ॲव्हरेज बघितलं तर 30,000 पासून ते 40,000 खर्च येऊ शकतो. 30,000 पासून ते 40,000 कुठल्या? अडसली ऊसाला, म्हणजे 18 महिने लागतात. जर तुमचा 12 महिन्याचा ऊस असेल, आता हेच शेड्यूल आहे 18 महिन्याचं,
ते उलटं सुलटं होणार तुमच्या 14 महिन्याच्या उसाला. म्हणजे पहिले 5 महिने तीच शेड्यूल असणार, 5 ते 9 पर्यंत वेगळं असणार आणि 9 ते 14 पर्यंत हे जे दिलं ना मी तुम्हाला 8 साली उसाचं, तीच शेड्यूल तुम्ही त्याला मॅनेज करू शकता, तीच तुमच्या पूर्व हंगामी उसाला करू शकता. पण हे समजून घ्या, 8 साली जर 30 ते 40 हजार खर्च आला तर तुमच्या 14 महिन्याला खर्च किती येईल? एक साधारणतः 25 ते 30 हजार रुपये खर्च येऊ शकतो. आणि जर तुमचा 11-12 महिन्यांचा ऊस तुटला तर फार तुम्हाला 15 ते 20 हजार रुपये खर्च येऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, आता बरेचसे शेतकरी बांधवांचं कमेंट असते, तुमचं वापरायचं आणि खत बी वापरायचं, मग खर्च झाला लाख रुपये, मग 100 टन निघून उपयोग काय? बरोबर ना? 100 टन निघण्यासाठी खर्चच करावा लागतो, बरोबर ना? जसं आपल्या पोराला जर तालमीत घातलं, बरोबर ना, त्याला खारीक, खोबरं, बदाम, पिस्ता जे काय तालमीचे रूल्स आहेत, नियम आहेत, ते जर त्याला नाही जर दिलं तर त्याचं वजन वाढू शकत नाही, पैलवान होऊ शकत नाही. तसं बी आपल्या मातीला जे काही घटक आहेत, पोषक घटक आहेत, ते जर पोषक घटक जर तुम्ही व्यवस्थित जर नाही दिले, ते पोषक घटक जातात ना कशातनं? तर मायक्रोडन 555, रूट मॅजिक, नॅनो शक्ती, बायो समृद्धी, बायो सृष्टी, बरोबर आहे, याच्या माध्यमातून जे काही पौष्टिक घटक आहेत हे तुमच्या मातीमध्ये मिक्स होतात, मातीचं उत्पादन वाढतं आणि ऑटोमॅटिक तुमचं उसाचं उत्पादन वाढवू शकतं. तर शेतकरी मित्रांनो, वेळापत्रक लक्षात आलं का? मी 8 सालाचं सांगितले, 18 महिन्याचं. मग कोणाकडे जर 14 महिन्याचं ऊस असेल, कोणाकडे 12 महिन्याचं ऊस असेल, त्याच्यामध्ये तुमचं हे शेड्यूल कमी होणार आहे, तुमचे जे काय म्हणजे खर्च आहे तो ऑटोमॅटिक तुमचा कमी होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे झालं. मी जसं म्हणलं तुम्हाला की रामा ॲग्रो कंपनी जे बोलतं ते करतं, हे खरंच करून दाखवतो. हा जयद्रन हा सूर्य, मी तुम्हाला आतापर्यंत सगळे व्हिडिओ दाखवले आहेत युट्यूबला, ज्यांनी शेतकऱ्यांचं वापरलं, त्यांचे नाव गाव सगळं दिलेलं आहे, तुम्ही त्यांना भेटू शकता. प्लस मी तुम्हाला 18 महिन्याचं शेड्यूल दिलेलं आहे. आता हे मिळतं कुठं? आता शेड्यूलमध्ये एक शेतकरी मित्रांनो समजून घ्या, शेड्यूलमध्ये 19-20 होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, कोल्हापूरमध्ये वेगळं होऊ शकतं, सांगलीमध्ये वेगळं होऊ शकतं, सोलापूरमध्ये वेगळं होऊ शकतं, पुण्यामध्ये वेगळं होऊ शकतं, नगरमध्ये वेगळं होऊ शकतं. प्रत्येक विभागात जर गेलं तर शेड्यूलमध्ये एक 5-10% फरक पडू शकतो. 5-10% जरी फरक पडला तर याचा काही एवढा विपरीत परिणाम होत नाही. पण हे करत असताना तुम्हाला पाण्याचं योग्य नियोजन देणं गरजेचं आहे. मोकार गुडघेत जर पाणी सोडलं तर ॲव्हरेज वाढत नाही. जसं वापसा कंडिशन नुसार जर तुम्ही पाणी जर दिलं तुमच्या ऊसाला तर निश्चित तुमचं उत्पादन वाढू शकतं. जरी काय आलं तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मेन्शन करू. जे तुमचे प्रॉब्लेम्स कमेंटमध्ये येतील त्या प्रत्येक कमेंटवरती आपण एक व्हिडिओ लोड करत जाणार आहे. हा एकटाच व्हिडिओ शेवटपर्यंत नेऊ शकत नाही. म्हणजे पहिलं गोष्ट मी सांगितलं, कंपनीने कशा प्रकारे आतापर्यंत ऊसामध्ये क्रांती केलेली आहे, कशा प्रकारे ऊसाचं उत्पादन 40 टनावरून 60 टन, 60 टनावरून 80 100 वर नेलेलं आहे. तुम्हाला आम्ही ज्या शेतकरी बांधवांनी रामा ॲग्रो कंपनीच्या ऊस तंत्रज्ञानावरती विश्वास ठेवला त्यांचे मी तुम्हाला व्हिडिओज दाखवलेले आहेत. वेळापत्रक मी तुम्हाला एक टेंटेटिव्ह वेळापत्रक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये थोडंसं 19-20 होऊ शकतं, वातावरणानुसार, गरजेनुसार, पाण्यानुसार आणि त्या जमिनीनुसार थोडंफार 19-20 होऊ शकतं. आता राहिला प्रश्न, हे प्रोडक्ट मिळतं कुठं? तुमचं शेड्यूल मला फॉलो करायचं पण मिळतं कुठं? हा प्रत्येकाचे कमेंट आहे. शेतकरी मित्रांनो, कोल्हापूर जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, नंतर नगर जिल्हा असेल, ह्या आसपासच्या जिल्ह्यामध्ये बघायला गेलं तर ऊसाचं पीक हे जास्त प्रमाणामध्ये घेतलं जातं. या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी रामा ॲग्रो कंपनीचं एक आउटलेट्स आहे, रामा ॲग्रो कंपनीचं एक सल्ला केंद्र आहे. इव्हन या प्रत्येक तालुक्यातल्या काय जे काही एक जबाबदार कृषी सेवा केंद्र आहे, या प्रत्येक कृषी सेवा केंद्रामध्ये रामा ॲग्रो कंपनीची उत्पादनं उपलब्ध आहेत. तुम्हाला तिथपर्यंत जाऊन पोहोचावं लागेल. इव्हन जर तुमच्या लक्षात जर नाही आलं तर तुम्ही रामा ॲग्रो कंपनीचा कस्टमर केअर नंबर 95 27 91 43 12 याच्यावरती फोन करा. आता बघा शेतकरी मित्रांनो, एक समजून सांगतो, हा कंपनीचा कस्टमर केअर नंबर एकच आहे. एकाच वेळेस जर 10 जणांचा फोन केला तर एंगेज लागणार. काय लागणार? एंगेज लागणार. कुणाचं जर एकाची बातचीत चालू राहणार. जर तुम्हाला त्याच्यावर रिस्पॉन्स जर कॉलिंगवर नाही मिळाला तर व्हॉट्सअपवरती चॅटिंग करा. काय करा? तुमच्या ऊसाचा फोटो, तुमचा पत्ता आणि तुम्हाला याच्यामध्ये काय काय बदल हवा आहे हे तुम्ही व्हॉट्सअपला पाठवू शकता. कारण का एका कस्टमर केअरवरती ॲट अ टाइम वन टाइम आपण एवढं ट्रॅफिक मॅनेज करू शकत नाही. त्यामुळे त्याबद्दल मी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो. जरी कस्टमर केअरकडनं जर तुम्हाला फीडबॅक मिळाला, थोडासा वेळ लागला तर त्याच्यावरती चॅटिंग करा आणि त्या कस्टमर केअरकडनं जो कोण त्या भागातला, त्या विभागातला, त्या तालुक्यातला, त्या जिल्ह्यातला कंपनीचा जो कोण प्रतिनिधी आहे, जबाबदार प्रतिनिधी, किंवा त्या भागातलं जर जे काही जबाबदार कृषी सेवा केंद्र आहे ज्याच्यामध्ये आपली उत्पादनं उपलब्ध आहेत, तिथला नंबर घ्या, तिथं जावा, फीडबॅक घ्या, बिलं घ्या, व्यवस्थित तुम्ही प्रॉपरली शेड्यूल वापरा. वापरल्याच्यानंतर रिझल्ट येणार म्हणजे येणार. शेतकरी मित्रांनो, हा कंपनीने पहिलाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. मी जसं तुम्हाला म्हणलं की भारतातला हा पहिला युट्यूब चॅनल आहे. या युट्यूब चॅनलवरती 1500 पेक्षा जास्त व्हिडिओ शेतकरी बांधवांचे आहेत.
शेतकरी बांधवांनी वापरलं आणि त्यांनी स्वतःहून शूट दिलेली आहे किंवा मला रिझल्ट आलेला आहे 1 डोसमध्ये, 2 डोसमध्ये, 3 डोसमध्ये, 5 डोसमध्ये, कोण म्हणते मी शेड्यूल पूर्ण केलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, आंबा गोड आहे का आंबट आहे कधी कळल? खाल्ल्याच्या नंतर. ऑर्डर ह्या 1500 शेतकरी बांधवांनी आपला आंबा खाल्लाय, गोड आहे केशर आंबा आहे, बरोबर ना? आता ह्याला बी काहीतरी फालतू कमेंट येणार म्हणजे येणार. आता आंब्याचा आणि उसाचा काय संबंध? सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. जसं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यामध्ये दिसतात, बरोबर ना? तसं कळतं ना, बाळाच्या पाळण्यामध्ये दिसतात किती काय कलाकार निघणार आहे. तसं रामा ॲग्रोटेक कंपनीने प्रत्येक बांधावरती जाऊन उसावरती प्रामाणिकपणे इमानदारीने काम केलेलं आहे. मग तुमची जमीन काळी आहे, तुमची जमीन तांबडी आहे, तुमची जमीन मुरमाची आहे, तुमची जमीन माळावची आहे, तुमची जमीन वड्यातली आहे, तुमची जमीन कर्लाची आहे, पाणी धरून ठेवते, पाणी धरत नाही, अशा प्रत्येक जमिनीवरती कंपनीने काम केलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य एक शेतकरी मित्रांनो की तुम्ही हे प्रॉपर शेड्यूल फॉलो करा, व्यवस्थित प्लॅनिंग करा, बरोबर ना? व्यवस्थित प्लॅनिंग केलं तरच ॲव्हरेज वाढू शकतं. आता शेतकरी बांधवांचं म्हणणं काय की माझा ऑलरेडी 20,000 रुपये खर्च आहे, माझा 20,000 रुपये खर्चामध्ये 40, 50, 60 टन ऊस जातो, तुम्ही तेवढ्यातच 100 टन ऊस काढून द्या. शेतकरी बांधवांनो कसं शक्य हो सर? तुम्ही सांगा ना, तुम्ही सांगा कसं शक्य आहे? 20,000 रुपयामध्ये 100 टन निघणं म्हणजे अशक्य आहे. आपल्याला डायरेक्ट 100 टनावरती उडी मारायची नाही. आपल्याला उडी किती मारायची? जे काही तुम्ही प्रॉपर आत्ता शेड्यूलने 40 टन असेल, 50 टन असेल, 60 टन, 70, 80, 90 टन आपण जे काय काढता त्याच्यामध्ये आपल्याला चालू वर्षी 20, 25 ते फार फार 30 टन आपल्याला वाढ करायची आहे. परत पुढच्या वर्षी खोडा वाढ. इव्हन तुम्ही शेतकरी मित्रांनो युट्यूब चॅनलला बघा, आपल्याकडे असे काही क्रांतिकारी व्हिडिओ लागणीपेक्षाही उसाचं ॲव्हरेज 10 टनाने जास्त निघालेलं आहे. लागणीपेक्षाही उसाचं 10-12 टनाने ॲव्हरेज जास्त निघालेलं, हे कुठंच शक्य नाही, कुठंच होऊ शकत नाही. पण ते जे काय तंत्रज्ञान आहे रामाडे कंपनीचं, जे काय आम्ही फील्ड व्हिजिट करतो याच्यावरती हा रिझल्ट आलेला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो अवश्य तुम्ही या युट्यूब चॅनलवरती कमेंट करा. फक्त कमेंट करताना एक भान ठेवा. काय ठेवा माहिती का शेतकरी मित्रांनो? की कमेंट करताना चुकीची कमेंट करू नका. चुकीची म्हणजे काय? हे निश्चित जाहिरात करतात, ह्यांच्या बापाने कुठे शेती केली का, अमुक केलं का, तसं केलं का? शेतकरी मित्रांनो आम्ही म्हणजे हात जोडून मी विनंती करतो शेतकरी मित्रांना की आम्ही आमच्या 8 वर्षामध्ये लायकी सिद्ध केलेली आहे की बाबा रिझल्ट दिलाय, रिझल्ट येतोय. 40 वरनं 60, 60 वरनं 80, 80 वरनं 100 टन गेलाय हे तुम्ही बघितलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य आहे की आधी तुम्ही वापरा आणि नंतर कमेंट करा. आयला तुमचं अख्खं शेड्यूल वापरलंय पण माझा हाय तेवढा ऊस निघालेला आहे, याला म्हणायचं कमेंट. याला काय म्हणायचं? कमेंट. त्या कमेंटमेंटला आम्ही कमिटमेंट बांधील आहे. पण तुम्ही रेग्युलर जर शेड्यूल वापरलं तर ऊसामध्ये बदल होऊ शकतो. शेतकरी बिंदूंनो सांगण्याचं तात्पर्य काय की जसं रामा ॲग्रोटेक कंपनीच्या युट्यूब चॅनलला 1500-1600 पेक्षा जास्त व्हिडिओ लोड आहेत, तसा हा जो मी व्हिडिओ शूट केला ना हा नॉनस्टॉप केलाय. कसा केलाय? नॉनस्टॉप केलाय. म्हणजे तोंडाला फेस आलाय. नॉनस्टॉप का आपल्याला एडिटिंगच करायचं ना. एडिटिंग म्हणजे काय? दाढी पांढरी काळी दाखवायची, तसं काय करायचं आपल्याला नाही. प्रॉपरली हा रिलेटिव्ह आपण व्हिडिओ शूट केलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य काय की प्रत्येक पिकामध्ये आपण व्हिडिओ शेतकरी बांधवांना युट्यूब चॅनलवरती देणार आहे. पुनश्च एकदा हा जवळजवळ आपला 30 ते 50 मिनिटाचा व्हिडिओ होत आलेला आहे. तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती, हा व्हिडिओ सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बघा. तुमचे जे जे काय प्रॉब्लेम्स येतील ते तुम्ही कस्टमर केअर नंबरवरती शेअर करा. इव्हन तुम्ही कमेंट देऊ शकता. कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळेल की याच्यामध्ये अजून काय बदल करायचा आहे. फक्त कमेंट देताना एक विनम्र विनंती, जर चांगली कमेंट असेल, गरजेची असेल, ह्या प्रोडक्ट संदर्भात असेल, उसा संदर्भात असेल तरच द्या. नाही तर विनाकारण एकामेकाचे आयबाप काढण्याचा प्रयत्न काय करू नका. तर तसं केलं तर काय होतं सर? तुमचं उत्पादन वाढत नाही आणि जे कोण बॅड कमेंट बघतं ते काय म्हणतं ह्यांचं काय खरं आहे. अब आमचं खरं म्हणतो 1500 व्हिडिओ युट्यूबला लोड झालेले आहेत, त्यांनी प्रोडक्ट आपलं वापरलेलं आहे. आजचा व्हिडिओ होता उसावरती. शेतकरी मित्रांनो उसा हे भारतातलं नगदी पीक आहे. या नगदी पिकावरती प्रत्येक शेतकरी बांधवांनी जर प्लॅनिंगनी आणि व्यावहारिक शेती म्हणजे ज्याला बिझनेस शेती म्हणतात याने जर शेती केली तर 100 टन निघायला काय हरकत नाही. मी म्हणतो का डायरेक्ट 100 काढायचा? 40 वरनं 60, 60 वरनं 80, 80 वरनं 100, 100 वरनं 110 असं करत 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 पुढे जाऊ शकतो. पण तुम्ही हे नमूद करतो शेतकरी बांधवांनो, ज्या ज्या शेतकरी बांधवांचा 100 टन क्रॉस झालेला आहे त्यांनी रासायनिक खत वापरलेलं नाही. आता परत तुम्ही आमच्या डोकं लावणार आहे रासायनिक वापरून 100 टन कसा केला? सांगण्याचं तात्पर्य एकच आहे शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतामध्ये आजोबा पंजोबा खापर पंजोबापासनं रासायनिक टाकून 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 ते रासायनिक तसंच जसं म्हणता ना पित्त झाल्यावरती पित्त जास्त असतं ते बाहेर पडत नाही. ते रासायनिक तुमच्या जमिनीमध्येच आहे, ते आपटेक होत नाही, त्याचं विघटन होत नाही, ते विरघळत नाही, ते मुळीपर्यंत पोचत नाही, ते ऊसापर्यंत पोचत नाही. ते पोचवून देण्यासाठी जी काही रामाडे कंपनीची उत्पादन आहेत त्याच्यामध्ये बायोक्रांतीचे प्रोडक्ट आहे. हे बायोक्रांती प्रोडक्ट काय करते शेतकरी मित्रांनो? तुम्ही जे काय आजपर्यंत खतं टाकलेत ते खतं विघटन करण्याचं काम करतं. पूर्णपणे खतं विघटन करण्याचं काम करतं. मग त्याच्यामध्ये पालं पाचोळा असेल, अमुक असेल, तमुक असेल ते तुम्ही ओढून देण्याचं काम करतं. त्याच्यानंतर बघायला गेलं तर दुसरं प्रोडक्ट आहे रामा वॅम मॅक्स. रामा वॅम मॅक्स ज्याला मायक्रोरायझा म्हणतो, बरोबर ना?
रामा ॲग्रो कंपनीचं मायक्रोराज एवढं टॉप मधले ना, म्हणजे मी तुम्हाला आता लाईव्ह व्हिडिओमध्ये खाऊन दाखवू शकतो. ग्लुकोज बेस मायक्रोराज आहे. कसला आहे? ग्लुकोज बेस मायक्रोराज आहे. एवढं टॉप क्वालिटीचं मायक्रोराज आहे. मायक्रोराजाचं काम काय करतं? तुमच्या मुळाशेजारी मुळं तयार करतं, बरोबर ना. जमिनीमध्ये जे काय नत्र, स्फुरद, पालास, झिंक, फेरस, मॅग्नेशियम, तांबे जे काय आहे ते अपटेक करून देण्याचं काम करतं. पाणी कमी जरी पडलं तरी पीक धरतं, जास्त जरी झालं तरी त्याचा विपरीत परिणाम होऊन देत नाही. त्यासाठी रामा ॲग्रो कंपनीचं रामा वॅम मॅक्स हे एवढं जबरदस्त प्रोडक्ट आहे. एकदा वापरून बघा. जसं मी म्हणलं बायोक्रांती, बरोबर ना, तुमच्या जमिनीमध्ये जे पडले ते अपटेक करून देण्याचं काम करतं. आता बघा, ज्यावेळेस तुमचा खोडवा लागण जाणार आहे त्यावेळेस खोडवा राहतो का ना राहतो. आता खोडवा राहिल्याच्या नंतर आपण कुट्टी करतो. बऱ्याचशा लोकांचं कमेंट असतं कुट्टी करायची का नाही करायची, करायचं का नाही करायची. वेगवेगळ्या एरियानुसार विचारसरणी वेगवेगळी आहे. कोण म्हणतं करायची, कोण म्हणतं न करायची, बरोबर ना. पण केलेलं कधीही चांगलं. आता लोकांचं म्हणणं काय की बाबा कुट्टी केली तर पाणी धरून राहतं पावसाळ्यात. त्यासाठी रामा ॲग्रो कंपनीचे एक राममान उपाय प्रोडक्ट म्हणजे बायोक्रांती डिकम्पोजर. बायोक्रांती डिकम्पोज हे काय प्रोडक्ट करतं? ज्यावेळेस तुमचा ऊस तुटला लागण त्यावेळेस खोडायचा कुट्टी करता, त्या कुट्टीवरती याचा स्प्रे करायचा आणि पाठ पाण्यात सोडायचं. याचा स्प्रे करायचा आणि याचं पाठ पाण्यात सोडायचं आहे. हे जर तुम्ही रेग्युलर केलं, जेवढे काही तुमची कुट्टी आहे, जे काही तुमच्या जमिनीमध्ये पालापाचोळा राहिलेला आहे, कुजलेला नाही, ते कुजवायचं काम कोण करतं? बायोक्रांती डिकम्पोजर हे करतं. हे ड्रिपमधून सोडायचं किती? एकरी 5 लिटर सोडायचं आहे. सांगण्याचं तात्पर्य काय की ती सुद्धा कंपनीच्या उत्पादनाने काळजी घेतलेली आहे की जे काही डिकम्पोजर म्हणजे कुजत नाही ते कुजवण्याचं काम आपलं बायोक्रांती डिकम्पोजर करत आहे. सांगण्याचा तात्पर्य आहे की रामा ॲग्रो कंपनीची उत्पादन खरंच दमदार आहेत. हे कधी तुम्हाला लक्षात येईल जर वापरलं तर. पण एक डोस करून लगेच रिझल्ट येणार नाही. ॲटलीस्ट तुम्ही 3-4 डोस करा. स्प्रेद्वारे 2-3 डोस करा, ड्रिपद्वारे 2-3 डोस करा, आळवणीद्वारे 2-3 डोस करा. निश्चितच तुम्हाला रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणार. शेतकरी मित्रांनो, हा जो आपला व्हिडिओ आहे आजचा, हा होता ऊसावरती. अशाच प्रकारे आपण ऊसामधले बारकावे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शूट करणार आहेत आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. शेतकरी मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एकच आहे, शेती तुमची खात्री आमची. हा आमचं एक स्लोगन आहे. हे स्लोगन घेऊन आम्ही 8 वर्षापासून शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन त्याचं उत्पादन वाढवण्याचं काम करतोय. निश्चितच आम्हाला शिवाय खावा लागतात, खाल्ल्याचं पाहिजे. कारण का जुने एक म्हण आहे, निंदकाचे घर असावे शेजारी, त्याशिवाय माणूस सुधरत नाहीये. त्यामुळे तुम्ही शिव्या दिलं तर काय अडचण नाही, तुम्ही बॅड कमेंट केलं तर अडचण नाही. पण ज्या माणसांचा 100 टन ऊस गेला ना, त्यांचं तर उत्पादन वाढलेलं आहे, पण त्यांचा आशीर्वाद आमच्या सर्व प्रतिनिधींना मिळालेला आहे, कंपनीच्या सर्व सिस्टीमला मिळाला आहे, उत्पादनांना मिळालेला आहे. कारण की आजकाल मार्केटमध्ये पैसे कुणीही कमवतं पण आशीर्वाद कुणी कमवत नाही. ते आमचं काम आहे. तर आज मित्रांनो, हा आपला पहिला व्हिडिओ होता ऊसा संदर्भात. ज्या शेतकरी बांधवांना ऊसा संदर्भात काही प्रॉब्लेम असेल त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या पै पाहुण्यांकडे मित्रांकडे ऊस आहे त्यांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. काय करा? पुन्हा एकदा रामा ॲग्रो कंपनीचा जर YouTube चॅनल जर कोणी सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आपल्या पै पाहुण्यांपर्यंत, ज्यांना ऊसामध्ये खूप चांगल्या प्रकारे क्रांतिकारी बदल करायचा आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि त्यांना हे उत्पादन वापरायला सजेस्ट करा. बळजबरी करू नका, सजेस्ट करा, सहकार्य करा की तुम्ही हे जर उत्पादन वापरलं तर तुमची जमीन सुपीक होऊ शकते, जमिनीमध्ये गांडूळ तयार होऊ शकतात, जमीन हवा पिऊ शकते, बरोबर ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं उत्पादन वाढवू शकतं. चला तर मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. असंच गप्पा मारूया. गप्पा मारता मारता प्रत्येक खोलवर गप्पा मारूया आणि आपलं उत्साहाचं असेल, वेगळ्या पिकाचं असेल उत्पादन वाढूया. पुन्हा एकदा नमस्कार, रामकृष्ण हरी.